संपूर्ण देशात दुसऱ्या स्थानावर येऊन देशाचे नेतृत्व करणारे खेळाडू बनवणारे माध्यम संपूर्ण नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये हायरॉक्स या संस्थेमार्फत उभा राहणारा पहिला अत्याधुनिक फिटनेस क्लब म्हणजे उरणमधील बोकेटविरा या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून अविरतपणे सुरू असलेले अजिंक पॉवर फिटनेस क्लब हे 3 वर्षापूर्वी अजिंक पॉवर फिटनेस वेअरहाऊस मध्ये रूपांतर होऊन जागतिक कीर्तीचे खेळाडू बनवणारे एक माध्यम बनले आहे। त्या अजिंक पॉवर फिटनेस वेअरहाऊस मध्ये देश पातळीवर आपले कर्तव्य दाखवून मृण्मय पाटील हिने 2रा क्रमांक पटकावला, तर सूरज ठाकूर या तरुणाला रिले या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त करून देणारा हा वेअरहाऊस उरण तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊसचे मालक तथा प्रशिक्षक अजिंक्य पाटील यांनी व्यक्त केले। हायरॉक्सने खूप कमी फिटनेस क्लब जवळ जुळून घेतलाय, त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा तो म्हणजे अजिंक पॉवर फिटनेस वेअरहाऊस क्लबचा। संपूर्ण नवी मुंबई, उरण आणि पनवेलमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण मिळणारे हे एकमेव ठिकाण असून जागतिक पातळीवर आपले कर्तव्य दाखवण्यासाठी तरुणांना अजिंक पॉवर हे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे मत अजिंक्य गोपाळ पाटील यांनी व्यक्त केले। 3 मेला हायरॉक्सची कॉम्पिटिशन झालेली नसको गार्डनला, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं। सो हा एक वर्कआउट आहे जो आपल्याला कमीत कमी टाईममध्ये कंप्लीट करायचा असतो। त्याच्यामध्ये 8 किलोमीटर धावायचं असतं, बट प्रत्येक 1 किलोमीटर नंतर आपल्याला एक ऑब्स्टॅकल असतो। सो 1 किलोमीटर रन, 1 किलोमीटर ऑब्स्टॅकल असा 8 वेळा हे आपल्याला जेवढ्यात लवकरात लवकर करायचं असतं। ते त्या हिशोबाने आपली रँकिंग देतात आणि माझ्या एज कॅटेगरीमध्ये म्हणजे 16 to 24 मध्ये माझा सेकंड रँक 3 वर्ष झाले। आणि म्हणजे मी जेव्हा इथे आली तेव्हा माझं असं होतं की वेट लॉस फॅट लॉस हा माझा काय उद्देश नव्हता, बट असं होतं की एक स्ट्रेंथ बिल्ड करायची आहे स्वतःसाठी आणि जेणेकरून आपण फिट राहावं। बट इथे आल्यावरती आणि आमच्या कोचशी बोलल्यावरती म्हणजे अजून नवीन नवीन गोष्टी काय समजल्या की स्ट्रेंथ किती इम्पॉर्टंट असते आणि त्याचे उपयोग आपल्या जिम व्यतिरिक्त डेली लाईफमध्ये कसे होतात, की फक्त वेट लिफ्टिंग करूनच किंवा आपली स्वतःची बॉडी वेट आपल्याला सांभाळता येतो का, आपला कोर किती स्ट्रॉंग पाहिजे किंवा माइंडसेटनी ही गोष्ट इथे आल्यावरती समजली। रोज नवीन गोष्टी समजतात, रोज नवीन लोक भेटतात आणि प्रत्येकाचे स्ट्रेंथ्स बघून प्रत्येकाला वर्कआउट करून मोटिवेशन भेटतं। सो म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये छान असून त्यांच्याकडनं मोटिवेशन घेऊन त्यांच्याकडून शिकून अजून नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात। माझ्यासाठी ही सुवर्ण संधी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण हे मी विचारही नव्हते केलं की इंडियासाठी इंडियाकडून खेळेन, इंडियाला रिप्रेझेंट करेन एवढे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती। आणि आता मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली। हायरॉक्स एशियन चॅम्पियनशिप ही सिंगापूरमध्ये होणार आहे 29 तारखेला, तिथे मी पार्टिसिपेट करून प्रयत्न करणार आहे, माझं फुल आउट देऊन, माझं बेस्ट देऊन इंडियाला जिंकणार। मी साधारणतः जिममध्ये 2016 पासून मी जिम करायचो, बट ते मेंटली माझे स्वतःसाठी करायचं मी ते जिम, म्हणजे जेणेकरून मला मेंटल स्ट्रेस रिलीज होईल। बट इथे मी 3 वर्ष झाले मला अजिंक्य दादाकडे जिमला जॉईन करून क्रॉसफिटसाठी, आणि त्याचे गायडन्समुळे मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटत गेलेली आहे आणि आता मी इथे ह्या स्टेजवर आहे। वय दिसत नाही तुम्ही बोलता, पण नाही तसं नाही आहे, माझं वय खरोखर 50 आहे। आता माझं 51 चालू आहे। फिटनेस म्हणजे काय तर बॉडी बिल्डिंग लहानपणापासून आम्ही करत होतो। मसल दिसले, थोडंसं टी शर्ट वगैरे घालून मिरवायला मिळालं की बरं वाटेल असं वाटायचं, म्हणून आम्ही जिम करायचो पहिले लहान। पण तेव्हा काय उरणमध्ये तसा कन्सेप्ट नव्हता, माहीत नव्हता। कालांतराने फिटनेस हा फक्त आपल्याला आपल्या लाईफस्टाईल असावा अशी इच्छा झाली होती। तेव्हाच मी अजिंक पॉवरला जॉईन झालो, म्हणजे 8 वर्ष झाली आज मला। ऑब्स्टॅकल रेस काय असतं आणि कसं असतं हे मी थोडंसं TV वरती किंवा असं सोशल मीडियावर बघितलेलं, पण आपल्या उरणमध्ये तसा स्कोप नव्हता। पण अजिंक्यमुळे मला ती संधी मिळाली, अजिंक्यकडनं मला ती ट्रेनिंग मिळाली जी मला गरजेची होती आणि ज्याची मला थोडीशी इच्छा होती, आणि त्यामुळे मला ऑब्स्टॅकल रेसमध्ये पार्टिसिपेट करता आलं। एक 8 वर्षापूर्वी मी डेव्हिल सर्किट म्हणून एक ऑब्स्टॅकल रेस आहे ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं। फर्स्ट टाईम आलो होतो अजिंक्यकडे, अजिंक्यनी मला चांगली ट्रेनिंग दिली। 2च महिने मिळालेले आम्हाला ट्रेनिंगला, यावर्षी चांगला स्कोप पण झाला मला। मग तिथून माझी जर्नी सुरू झाली।
तर कालांतराने मग डेव्हिड सर्किटवरनं आम्ही योद्धावर आलो, हॅरॉक्सवर आलो, असे वेगवेगळे आता रेसेस आम्ही करतो. आता शक्यतो मी अजिंक्यसोबत डबल्समध्येच करतो, सिंगल्समध्ये करत नाही. पण चांगलं वाटतंय. आणि मला पण हे बोलायचं की फिटनेस जर असावा तर फिटनेस थोडासा आपला लाईफस्टाईल असावा. मी अजिंक्य पाटील, अजिंक पॉवर, द फिटनेस वेअरहाऊस ओनर. सो ही जिम अजिंक पॉवर चालू झाली 2022मध्ये, त्याची स्थापना झाली. आता 3 वर्ष होतील, 3rd इयर ॲनिव्हर्सरी येईल लवकरच. सो माझ्याबद्दल सांगायचं झाला तर माझा बॅकग्राऊंड स्टार्ट झाला ॲज अ डान्सर. त्यानंतर फिटनेसकडे मी वळलो गेलो. अगेन फिटनेस ट्रेनिंग्स माझे चालू झाले जेव्हा मी डान्समधून फिटनेसकडं माझं लक्ष गेलं. तेव्हा एरियल सिल्क मी करायचो. एरियल सिल्क 2018 आणि 2019मध्ये इंडियामध्ये फर्स्ट टाईम चॅम्पियनशिप झाली आणि 2 वर्ष मी गोल्ड मेडलिस्ट राहिलो त्याच्यात. त्यानंतर फिटनेसमध्ये मला अजून शिकायचं होतं, तर मग ती ट्रेनिंग घेण्यासाठी मी USA ला गेलो आणि तिथे पॉवर मंकी फिटनेस कॅम्प नॅशविलेमध्ये होते, तिथे देखील ट्रेनिंग घेऊन आलो. त्यानंतर 2021मध्ये मी लंडनमध्ये होतो, तिकडे कुंफू शिकलो. 2023मध्ये आमच्या क्लासची एक ट्रेनिंग ट्रिप गेली होती थायलंडला, AKA थायलंड, अमेरिकन किक बॉक्सिंग असोसिएशनमध्ये. तिथे देखील आम्ही सर्वांनी किक बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी आम्ही स्पार्टन रेस जी अबुधाबीमध्ये झाली होती, तिथे देखील आमच्या क्लासच्या स्टुडंटसोबत आम्ही पार्टिसिपेट केला होता. अँड देन रिसेंटली आम्ही मुंबईमध्ये अजिंक पॉवर द फिटनेस वेअरहाऊसचे सर्व स्टुडंट्स मुंबई हायरॉक्स हा स्पोर्ट्स आहे, ह्याच्यात पार्टिसिपेट केला. आणि आपली जिम अजिंक पॉवर ही देशामध्ये, इंडियामध्ये सर्व जिम बॅटल्स झाली, त्यामध्ये 2nd आली. आणि सर्व आपले पार्टिसिपंट्स देखील चांगला पार्टिसिपेट केला, कम्पीट केला. आणि त्यामधील आपल्या क्लासची एक मुलगी मृणाली पाटील 2nd आली तिच्या एज कॅटेगरीमध्ये. तसाच तिथे एकूण 1600 पार्टिसिपंट्स होते देशभरातून. त्यातून सर्वांचे चांगले टायमिंग्स ज्यांचे होते त्यांना पुढे फ्युचरमध्ये ऑपॉर्च्युनिटी लागली. तर त्या 1600 पार्टिसिपंट्समधून फक्त 4 लोक सिलेक्ट केले गेले इंडियामधून. त्यामध्ये आपल्या जिमचा एक मुलगा सूरज ठाकूर तो सिलेक्ट झाला, जो आता 29 जूनला सिंगापूरला जाणार. इंडियाची रिले टीममध्ये तो सिलेक्ट झालेला आहे. त्या 4घांपैकी एक आपला मुलगा. आणि एशियन चॅम्पियनशिप ऑफ हायरॉक्स त्यामध्ये तो इंडियाला रिप्रेझेंट करणार सिंगापूरमध्ये. हायरॉक्स, आता हायरॉक्स स्पोर्ट्स हा काय आहे, तो हा हायरॉक्स स्पोर्ट्स स्थापित झाला होता जर्मनीमध्ये 2017मध्ये. तो एक असा स्पोर्ट्स त्यांनी डिझाईन केला आहे ज्याच्यात सर्वांचा सहभाग त्यांना मिळतोय. फॉर एक्झाम्पल, अगोदर कुठले पण कॉम्पिटिशन और ॲथलेट बोललात का फक्त रनिंग करायचे, मॅरेथॉन्सला फुल गर्दी असायची. ऑर एल्स कुठले बॉडी बिल्डिंग शो असतील और दुसरे कुठले शॉर्ट फूट, ॲथलेटिक्स आपण वेगवेगळे स्पोर्ट्स नेहमी खेळतोय. लॉंग जंप असेल, ट्रिपल जंप असेल, हर्डल्स असेल, और शॉर्ट 100 मीटर डॅश असेल, रिले असेल. तो सर्व स्पोर्ट्स मिळून एक स्पोर्ट्स बनवलेला आहे, दॅट इज कॉल्ड हायरॉक्स. ज्यामध्ये 8 वेगवेगळे स्टेशन्स असतात. 8 स्टेशन्समध्ये यू हॅव टू रन, 1 किलोमीटर धावायचा. त्यानंतर एक एलिमेंट करायची एक्सरसाइज. फॉर एक्झाम्पल, पहिलावाला 8 स्टेशन्स मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट स्टेशन इज रन 1 किलोमीटर. त्यानंतर 1000 मीटर स्कीइंग करतो. स्कीइंग एक मशीन आहे. त्याच्यानंतर परत यू रन फॉर 1000 मीटर्स अँड दॅन स्लेड पुश. लाईक तुम्हाला एक तर ताकद जी लागते ती धक्का मारायला लागते किंवा खेचायला लागते. सो ते 2 एलिमेंट्स त्याच्यात ॲडेड आहेत. दॅट इज कॉल्ड स्लेड पुश करायला लागते. 200 किलोची स्लेड तुम्हाला 50 मीटर धक्का द्यायला लागते. त्याच्यानंतर अगेन यू रन 1000 मीटर्स, देन यू पुल. रशीने स्लेड पुल केला जातो फॉर 50 मीटर्स. त्यानंतर अगेन यू रन फॉर 1000 मीटर्स अँड बर्पी ब्रॉड जम्प म्हणून एक एलिमेंट आहे, तो केला जातो फॉर 80 मीटर्स. त्यानंतर अगेन यू रन फॉर 1 किलोमीटर आणि 1000 मीटर रोईंग मशीन, रोईंग केला जातो. त्यानंतर अगेन यू रन फॉर 1000 मीटर्स अँड दॅन फार्मर्स कॅरी. दोन्ही हातात
वजन दिला जातो, लाईक 32 किलो 64 किलो तुम्हाला घेऊन 200 मीटर एक तर चाला धावा वजन उचलून पुढे जायला लागतो. तसंच अगेन 1000 मीटर रन अँड देन एक लंज वॉक म्हणून एलिमेंट आहे. तर 30 किलोची एक गोणी दिली जाते तुमच्या पाठीवर आणि यू हॅव टू डू लंजेस फॉर 100 मीटर्स. अगेन यू रन फॉर 1000 मीटर्स लास्ट सर्किट आणि 100 वॉल बॉल्स केले जातात. एक 10 किलोचा बॉल असतो तुमच्या हातात, त्याला 11 फीट हाईटवर फेकायचा असतो 100 वेळा. ओके, आणि इट टेक्स अख्खा सर्किट ॲटलिस्ट 50 ते 55 मिनटं लागतात हा कम्प्लीट करायला, जो नॉनस्टॉप केला जातो. त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड 55 मिनटाचा आहे, 54 मिनटाचा, आणि 1.5 तास पण लागतात एक बिगनर ॲथलेट्स असला तर, किंवा काही लोक गिवअप करतात मधीतूनच ज्यांची ट्रेनिंग चांगली नसेल. सो एक चांगला हा स्पोर्ट्स आलेला आहे. तो हायरॉक्स नी आपल्या अजिंक पॉवर जिमसोबत ॲफिलिएशन पण झालेलं आहे. सो हायरॉक्सचा स्पोर्ट्स आता नेक्स्ट दिल्लीला होणार आहे पुढच्या महिन्यात, ज्याच्यात देखील आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत. आणि सून परत मुंबईला येणार असेल आणि तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर हायरॉक्स ट्रेनिंग क्लब आपल्या उरणमध्ये आहे ऑलरेडी. आरबीएन न्यूजसाठी न्यूज ब्युरो उरण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.